नाही, सातत्यानं निसर्गानं जतवरती अन्याय केला, परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्या लोकशाही मधल्या जो प्रमुख घटक आहे लोकप्रतिनिधी, त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जतकडे दुर्लक्ष केलं. जत शहराच्या निवडणुकीमध्ये निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व गेल्या 30-35 वर्षापासून बीजेपीचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी अहोरात्र काम करणारे डॉक्टर रवींद्र अरळी साहेब यांना माननीय देवाभाऊंनी उमेदवारी घोषित केली. शहरामधल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, उपेक्षित वंचित लोकांना सोबत घेऊन आम्ही पॅनेल उभा केला. लोकांच्या मध्ये आम्ही गेलो. या शहराच्या 5 वर्षाच्या विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केली, लोकांच्या समोर मांडली. लोकांना ती आवडली आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे निर्णय गेल्या वर्षभरात किंवा मी विधान परिषदेचा सदस्य असताना जे झाले ते लोकांना मान्य झाले. लोकांनी विकासाच्या बाजूनं मतदान दिलं. मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्लूप्रिंटच्या द्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार. डॉक्टर अरळी साहेबांच्या विजयानं, आमच्या नगरसेवकांच्या विजयानं जत शहराचा संपूर्ण कायापालट होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय, पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय. जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे दिलं होतं, त्यांना लोकांनी चपराक दिलेले आहे. आमचे जे उमेदवार निवडून आले त्यांचं अभिनंदन. आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आले त्यांचं सुद्धा अभिनंदन. त्यांना आव्हान आहे की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या. निवडणूक झाली, आज विषय संपला. आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपल्या सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे, आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे. सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवळे यांचं करेन. एका उपेक्षित समाजातला, एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या मुलाच्या विरोधात उभा राहतो, प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करतो. एका बाजूला सत्ता आहे, 12 महिने ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते, ज्यांच्या घरांमध्ये नातेवाईकांच्या मध्ये 40-40 वर्ष सत्ता ठाण मांडून बसली आहे, अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका मायनर समाजातला मुलगा लढला आणि तो 160 मतांनी निवडून आला. डॉक्टर अरळी साहेब निवडून आले, त्याचा मला जितका आनंद आहे त्याच्यापेक्षा काही पट आनंद हा एक सामान्य घरातला पोरगा निवडून आला. त्यामुळं इथलं राजकारण पूर्णपणे बदललंय. पुढाऱ्यांनी आता समजता कामा नये की आम्ही म्हणू तशाच पद्धतीनं लोकांना वागावं, आम्ही बोलेल त्या पद्धतीनंच त्यांनी वागावं, अशी परिस्थिती आता जतची राहिलेली नाही. आणि आम्हाला आनंद याचा आहे की पहिल्यांदा भाजपाची सत्ता ही जत शहरामध्ये आली आहे. आमच्या आटपाडीमध्ये पण तिथल्या मायबाप जनतेने आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि खालचे 7-8 उमेदवार निवडून दिलेले आहेत. तर आता आमची जबाबदारी वाढली आहे. डॉक्टर अरळी साहेबांची जबाबदारी वाढली आहे, त्यांच्या टीमची जबाबदारी वाढली आहे. आता पत्रकार मित्र आणि गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन पूर्ण शहराचं परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची 5 वर्ष आम्ही राजकारण करू. कुठलंही राजकारण आडवाडवीचं होणार नाही, जिरवाजिरवीचं होणार नाही. आजपासून पुढं एकदम चांगल्या पद्धतीचं राजकारण व्हावं असा प्रयत्न आम्ही करू. विरोधकांनी पण तसा प्रयत्न करावा.